नमस्कार मित्रांनो, क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजची स्टोरी आहे बीडमधली एका छोट्याशा गावातली. तर राधा नावाची साधी आणि सुंदर आणि कष्टाळू, तिचा नवरा संजय हा आर्मीमध्ये होता. लग्नाला 2 वर्ष झाली. संजय सीमेवर होता. तो वर्षातून 1-2 महिनेच यायचा. राधा सासू सासऱ्यांसोबत एकटीच राहायची. सासू लक्ष्मीबाई आजारी होत्या त्यावेळेस अंथरुणातच असायच्या त्या. सासरा निवृत्त शेतकरी होता. घरी राहून छोटे मोठे काम करायचा. राधाची काळजी घ्यायचा. सासऱ्यांची नजर राधावर वाईट नजर होती, पण राधाला काही समजलं नाही. राधाला वाटायचं की आपल्या वडिलांसारखं जीव लावतात. संजय घरी नसताना सासरा राधाला मदत करायचा. राधा, तू एकटीच राहणार, मी आहे ना तुझ्यासोबत, असे ते म्हणायचे तिला. पण तिला वाटायचं की वडिलांसारखे प्रेम करतात, तिने काही लक्ष दिलं नाही. पण सासऱ्याच्या मनात काहीतरी वेगळं शिचत होतं. ती रात्री उशिरापर्यंत जागायची आणि राधाच्या खोलीकडे टक लावून बघायची. एकदा संजयने फोन केला आणि तो म्हणाला, आणखी 6 महिने मी येणार नाही, मला शक्य नाही येणं. तर राधा उदास झाली. पण त्या रात्री सासरा राधाच्या खोलीत गेला. म्हणलं, काय झालं बाळा, का उदास आहेस? ते म्हणाले. त्यांनी राधाच्या खांद्यावर हात ठेवला. राधाने हात झटकला. तिला कळून चुकलं की यांची वाईट नजर आहे. सासऱ्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली. संजय, दूर आहे, तू एकटी आहेस असे ते म्हणले. मी तुझी काळजी घेईन. तुझ्या सासऱ्यापेक्षा जास्त कोण तुझ्याजवळ आहे? राधा गप्प राहिली. दिवसेंदिवस सासऱ्याची धीट वाढतच गेली. ते राधाला घरात एकटे पकडायचे, ते तिच्या कमरेला स्पर्श करायचे. तू खूप सुंदर आहेस. राधा संजयला हे कळत नाही असे बोलायचे तिला. राधा घाबरायची, पण सासूला सांगायची हिंमत नव्हती. लक्ष्मीबाई आजारी होत्या. सासरा घराचे करते होते. राधाने संजयला फोनवर सांगितलं. संजयने हसून म्हटलं, बाबा तसे नाही, तू चुकीचं समजतेस. ते तुझ्या भल्यासाठीच बोलत असतील. एक दिवस रात्री जोरदार पाऊस पडत होता. वीज गेली. लक्ष्मीबाई झोपल्या होत्या. सासरा राधाच्या खोलीत आला आणि दार उघडलं. राधा, मी तुझ्यासोबत आहे असे म्हटले. राधाने दार उघडले. सासरा आत आले. त्यांनी दार लावून, संजय, नाही, मी तुझा नवरा आहे असे म्हणून त्यांनी राधाला जवळ घेतले. राधा ओरडली. पावसाच्या आवाजात कोणाला कळलं नाही. सासऱ्याचे अंगावर हात ठेवला. जबरदस्तीने तिच्यासोबत संबंध केले. राधा रडत होती. ती असह्य होती. दुसऱ्या दिवशी राधा उदास होती. ती भयभीत झाली. सासऱ्यांनी तिला धमकी दिली, कोणाला सांगितलं तर संजयची नोकरी जाईल, तुझ्या आयुष्याची वाट लागेल. राधा गप्प बसली. हे असेच बरेच दिवस चालू राहिले. सासरा रात्री राधाच्या खोलीत यायचा आणि तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवायचा. राधाचे मन तुटले होते. ती संजयला सांगू शकत नव्हती. सासऱ्याची संजयच्या नोकरीची धमकी द्यायचा तो. ते म्हणायचे, मी माझ्या मित्रांना सांगीन, संजय घरात काही करत नाही, त्याची बदली करा आणि त्याची कायमची नोकरी जाईल. राधा गर्भवती झाली. तिला कळलं सासऱ्याचीच आपत्ती आहे. ती घाबरली. लक्ष्मीबाईला शंका आली, पण सासऱ्याने सांगितले, संजयच्या सुट्टीत हे झाले. संजयला फोनवर कळवले, तू बाबा होणार आहेस. संजय खुश होता. तो सुट्टी घेऊन येण्याचे ठरवले. संजय घरी आला. राधा त्याला सर्व सांगणार होती, पण सासऱ्यांची नजर तिच्यावर होती. संजयला मुलगा झाला, पण राधाचे मन त्रस्त होते. एक दिवस संजयने राधाच्या डोळ्यातील भय पाहिलं. काय झालं राधा, तू का रडतेस? त्याने विचारलं. राधाने सर्व खरे सांगितले. संजयला धक्का बसला. तो सासऱ्याकडे गेला आणि तो ओरडला, बाबा, हे काय केलं तुम्ही? सासरा हसले. माझी बहू आहे, मी काय चुकीचे केले ते म्हणाले. तू दूर होतास, मी तिची काळजी घेतली. संजयला राग आला. त्याने सासऱ्यांना मारले व सासऱ्यांनी काय केलं, पोलिसांना फोन केला आणि मुलाविरुद्ध कंप्लेंट केली. संजयला अटक झाली. आर्मीमध्ये त्याची चौकशी झाली. सासऱ्याने खोट्या साक्ष्या दिल्या. राधा एकटी पडली. तिने ठरवले, ही सहन करणार नाही. ती मुलाला घेऊन गेली, पण सासऱ्याने तिचा पाठलाग केला. एका रात्री त्यांनी राधाला पकडले. तू माझी आहेस, कुठे जाशील ते म्हणाले. राधाने विरोध केला. तिने चाकूने सासऱ्यांना वार केला. सासरा रक्तबंबाळ झाला. राधा पळाली. पोलीसवाले आले. सासऱ्यांनी शेवटच्या श्वासात सांगितले, राधाने त्यांना मारले. राधाला पण अटक झाली. कोर्टात खटला चालू झाला. राधाने सर्व हकीकत सांगितली. सासऱ्याच्या अत्याचाराची धमकीचे पुरावे नव्हते, पण राधाच्या डोळ्यातील सत्य पटले. तर सासरा मयत झाला होता. तर राधाला शिक्षा झाली. त्यानंतर तिची निर्दोष मुक्तता पण झाली. नवरा संजयला आर्मीतून काढले नाही, पण त्यांचे मन तुटले होते.
राधा मुलासोबत नव्या जीवनाची सुरुवात करणार होती. त्या घराची आठवण तिला कायमची सतावत राहिली. सासऱ्यांनी लालसा गुन्ह्याची कहाणी बांधली, जी समाजात दडपली जाते, पण राधासारख्या बाईंनी ती उघड केली. शेवटी विजय सत्याचाच होतो. तर तुम्हाला या कहाणीतून काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.